पुंडलीकवर्देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदंबुज तेजस्फुरति प्रदेशः. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमयं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. झाल्याही न शक्ती नाके डोळे गळती, सांडोनिया पळती रांडा पोरे. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासियले घर थुंकोनिया. तुका म्हणे माझी नवतील कोणी, तुझ चक्रपाणी वाचूनिया. रामकृष्ण हरी. सुंदर अभंग. जगतवंदने जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा सुंदर अभंग आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज की मानवी जीवाला तो संदेश देत आहेत की जीवन जगत असताना या समाजामध्ये स्वार्थपणाचं स्वरूप भरपूर आहे, मानव संबंधाची नश्वरता आहे आणि मनुष्याची असहाय्यता तुम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून मनुष्य जीवन जगत असताना की तो जे जीवन जगत आहे ते जीवन की जोपर्यंत त्याच्याकडे संपत्ती आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, ते जीवन. आणि ज्यावेळी जर्जर झालेले शरीर आहे, त्याच्याकडे ताकद नाही, प्रतिष्ठा नाही, मान नाही, सन्मान नाही, आणि अशा अवस्थेचं जीवन की खऱ्या अर्थाने याचं सुंदर चिंतन या ठिकाणी आपण करणार आहोत. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. ही खऱ्या अर्थानं जन म्हणजे समाज, त्याला आपण लोक म्हणू शकतो, नातीगोती म्हणू शकतो. आणि म्हणून या समाजामध्ये, या जगामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगत असताना की ज्या ठिकाणी फायदा आहे, ज्या ठिकाणी काहीतरी आपल्याकडं आहे, आणि म्हणून अनेको लोक गोळा होत असतात, आपल्याला गोड गोड बोलत असतात, आपल्याशी सलगी ठेवत असतात, वरवरचं प्रेम दाखवत असतात. पण खऱ्या अर्थानं ते जीवन जगत असताना की त्या क्षणापुरतं ते जीवन आहे. पण जो अंतकाळ आहे, शेवटचा काळ आहे, त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या दुःखाच्या झळा सोसण्यासाठी फक्त तुम्ही आणि आम्ही समर्थ असतो. की सर्व नाती असून, सर्व आपली माणसं असून की त्या दुःखाच्या झळा, त्या दुःखाच्या कळा कोणीही सोसायला तयार नसतं. त्या क्षणाला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये अनेको नाती या सुखदुःखावरती आधारित असतात. की आपण जर सक्षम असलो, आपल्याकडे पैसा असला, प्रतिष्ठा असली, सत्ता असली, आपण इतरांना जर मदत करू शकत असलो, तर मग खऱ्या अर्थानं आपण या समाजाच्या दृष्टीने चांगले असतो, समाजाच्या दृष्टीने शुभ असतो. पण आपल्यावरच जर दुःख असेल, संकट असेल, आजार असेल, कर्ज असेल, गरिबी असेल, तर यावेळी लोक खऱ्या अर्थानं आपल्याला टाळत असतात, आपल्याला डावलत असतात आणि पुढं निघून जात असतात. म्हणजेच की ज्यावेळी माणूस श्रीमंत असतो, त्याचा मोबाईल बंदच होत नाही, पण दिवाळखोरी आली की कितीतरी जण विचारेनासे होतात. आणि म्हणून या देहाचं, समाजाचं, संसाराचं स्वरूप एक क्षणभंगूर आहे, काही काळापुरतं आहे, हे नाश पावणार आहे, बदलणार आहे. आणि म्हणून जीवनाचा जर खरा आधार काय असेल तर तो म्हणजे परमात्मा आहे. त्याच्या पुढल्या पदामध्ये संत तुकाराम महाराज सांगतात, झाल्या ही न शक्ती नाके डोळे गळती, सांडोनिया पळती रांडा पोरे. की ज्यावेळी शरीरातली ताकद संपते, आयुष्य उतार वयाला लागत असतं, जर्जर झालेलं शरीर आहे,
आणि कुठंतरी मुलं एखाद्या अडगळीच्या खोलीमध्ये ठेवत असतात आणि दिवस मोजण्याचं काम करत असतात, की ते काम करत असताना की नाकं गळत असतं, तोंडातून थुंकी बाहेर येत असते आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये बायको असेल, मुलं असेल, नातवंड असेल, की आमचा राग करायला सुरुवात करतात. आम्हाला की हीनतेची वागणूक द्यायला सुरुवात करतात. नवनवे की कधी आपण जातो आहोत, कधी मरण येत आहे, या गोष्टीचा सगळेजण विचार करत असतात. आणि म्हणून की खऱ्या अर्थानं संपत्ती गेली की त्याच्या जवळचं सुद्धा त्याला ओझं मानू लागतात. आणि म्हणून जगातली जी नाती आहेत त्यांची कदर करावी, पण त्यांना परमाधार समजू नये. कारण मानवी नाते बदलतात, पण भगवान परमात्मा कधीही बदलत नाही. चिरंतन काळ टिकणार आहे. बाईल म्हणे खरं, मरता तरी बरे, नासियले घर थुंकोनिया. की ज्यावेळी घरामध्ये आर्थिक संकट येतं, सामर्थ्य संपतं, घर उद्ध्वस्त व्हायला लागतं आणि त्यावेळी आपलेच लोक खऱ्या अर्थानं म्हणू लागतात की हा मेला तरी बरा होईल. याच्यामुळं अख्खं घर बुडाले, याच्यामुळं घराची प्रगती थांबली, याच्यामुळं आम्हाला कोणती चांगली गोष्ट करता येत नाही. की मनामध्ये प्रश्न की हे तुकोबांनी का लिहिलं असेल, की रोज पाहिलेली जगातली निर्दयता, कुटुंबात सुद्धा कधी कधी राग, स्वार्थ, अपेक्षा, नापसंती, यामुळं की आम्हाला जीवनामध्ये अत्यंत कटू शब्द ऐकावे लागतात. आणि म्हणून ती जीवनाची तुलना ज्यावेळी घर छान चालतं, सर्वजण आपलेपण दाखवतात, पण जास्त सामना, खर्च, आजार, कर्ज वाढलं की मग खऱ्या अर्थानं सगळेजण एकमेकावरती तोंड टाकायला सुरुवात करतात. आरोप प्रत्यारोप सुरू होतो, अपमान, तिरस्कार दिसू लागतो. आणि म्हणून हा अभंग संसाराची नश्वरता म्हणजेच अनिश्चितता दाखवणारा आहे. तुका म्हणे माझी नवतील कोणी, तुझं चक्रपाणी वाचोनिया. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज शेवटच्या पदामध्ये सांगतात की भगवान परमात्म्याला विनंती करतात की ही सगळी नाती आहेत, ही सगळी माणसं आहेत, ही सगळी क्षणभंगूर आहेत. काही काळापुरती सोबत देणारे आहेत, काही काळापुरती साथ देणार आहेत, पण भगवान परमात्मा ईश्वरा की खऱ्या अर्थानं की माझं असं म्हणणारं तुझ्याशिवाय ह्या जगात माझं कोणीही नाही. जरी माणसांनी दूर गेलं, पैसा संपला, शरीर साथ देणं बंद झालं, घरच्यांचा राग वाढला, तरी सुद्धा भगवान परमात्मा आपल्या भक्ताला सांभाळत असतो. आपल्या भक्ताची लाज राखण्याचं कार्य खऱ्या अर्थानं देव करत असतो. एक वृद्ध माणूस होता आणि त्याला 4 मुलं होती. वडिलांनी आयुष्यभर मुलांसाठी सर्व काही केलं, हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, सगळ्या सुखसोयी त्यांना दिल्या. आणि वडील म्हातारे झाले, आजारी पडले. जसं आजारी पडले तसं कर्ज वाढू लागलं. मुलं म्हणू लागली की बापाला गावाच्या बाहेर ठेवूया, आपल्याला त्रास होतोय. त्या वडिलांना अतिशय दुःख झालं. तेव्हा त्या वडिलांनी त्या जर्जर झालेल्या शरीरानं देवाकडं पाहून म्हटलं की लोक बदलले तरी तू बदलू नकोस बाबा. हे तुकाराम महाराजांना तेच सांगायचं आहे की जगातली सगळी नाती खोटी आहेत, पण खरं नातं एकच आहे, जे ईश्वराचं आहे, जे भगवान परमात्म्याचं आहे. आणि तोच आम्हाला जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये साथ देणार आहे. तोच आम्हाला इहलोकीच्या प्रवासानंतर परलोकीच्या प्रवासामध्ये आमचं जीवन सफल करण्यासाठी की त्याचाच एक आधार आमच्या जीवनामध्ये मिळणार आहे. म्हणून तेच एक कार्य करूया, जीवनामध्ये अध्यात्म करूया. जसं जीवन आम्हाला चांगल्या पद्धतीने जगता येईल तेवढं चांगल्या पद्धतीने जगूया आणि इहलोक आणि परलोक सुखाचा करूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.